Hey guys, welcome to the video. In that particular video, we will see how to use Bruno for API testing. त्याच्या आधी आपण पाहणार आहोत की ब्रुनो कोणत्या प्रकारे इन्स्टॉल केले जाते. त्यासाठी तुम्ही येथे गुगल क्रोमवर जायचे आहे. त्यानंतर गुगल क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला येथे या ठिकाणी ब्रुनो डाउनलोड असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला येथे ब्रुनोची ऑफिशियल वेबसाईट पाहायला भेटेल. त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन या ठिकाणी दिसेल, ज्यामध्ये आपण विंडोज, मॅक तुमची जर ऑपरेटिंग सिस्टम मॅक असेल तर तुम्ही मॅक चूज करायचे आहे. त्यानंतर लिनक्ससाठी पण येथे आहे. माझी येथे विंडो आहे. मी विंडो ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला सिम्पली या डाउनलोडवर क्लिक करायचे आहे. जेव्हा तुम्ही डाउनलोडवर क्लिक कराल, त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचे डाउनलोड चालू होताना तुम्हाला दिसेल आणि इफ your download has been completed, then you simply go on file manager. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचे आहे. त्या ठिकाणी डाउनलोडमध्ये तुम्हाला ब्रुनो इन्स्टॉल झालेले दिसेल आणि सिम्पली तुम्ही त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर डबल क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इन्स्टॉलेशन चालू होईल. माझ्याकडे ऑलरेडी इथे इन्स्टॉल आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. तर आपण आता ब्रुनो कोणत्या प्रकारे API टेस्टिंगसाठी यूज करायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सिम्पली आपण ब्रुनोवर डबल क्लिक करत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या प्रकारे आपल्या समोर ब्रुनोचा सेटअप इन्स्टॉल झालेला आहे. त्याचबरोबर सेटअप ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही खूप सारे ऑप्शन्स पाहू शकताय. कलेक्शन असेल, एडिट असेल, व्ह्यू असेल, विंडो असेल, हेल्प असेल. याचा कोणताही एवढा फारसा यूज नाही. त्यामध्ये आपण या ठिकाणी या गोष्टींचा खूप सारा यूज आपण करणार आहे. त्यामध्ये क्रिएट कलेक्शन असेल, ओपन कलेक्शन असेल, त्याचबरोबर इम्पोर्ट कलेक्शन असेल. जर तुम्हाला नवीन कलेक्शन क्रिएट करायचे असेल तर तुम्ही क्रिएट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक्झिस्टिंग ओपन करायचे असेल कलेक्शन तर तुम्ही ओपन कलेक्शन हा ऑप्शन चूज करू शकता. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून नवीनच एक कलेक्शन तयार करू. त्यासाठी आपण क्रिएट कलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्ही येथे त्या कलेक्शनला नाव द्यायचं आहे. आणि त्याचे फाईल लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. तर मी सिम्पली या ठिकाणी डेस्कटॉपलाच ठेवतो. सिलेक्ट फोल्डर and then I will click on create button. Then you can see here आपलं कलेक्शन तयार झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली आपण यावर क्लिक करायचे आहे कलेक्शनवर. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचे आहे आणि सिम्पली तुम्हाला तुमच्या कलेक्शनचा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुम्ही खूप सारे ऑप्शन पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही हेडर्स प्रोव्हाइड करू शकता. हेडर्समध्ये कोणकोणते व्हॅल्यू असतात तर कंटेंट टाईप याप्रकारे बऱ्याच व्हॅल्यू आपण हेडरमध्ये पाठवू शकतो. त्याचबरोबर तुम्ही व्हेरिएबल सुद्धा सेट करू शकताय. त्याचबरोबर तुमच्याकडे जर ऑथेंटिकेशन टोकन असेल तर त्याच पद्धतीने यात खूप सारे टोकन्स आहेत. येथे स्पेसिफिकली आपण बेरर टोकन या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर तुम्ही जावास्क्रिप्ट ही या ठिकाणी लिहू शकताय. खूप खूप चांगल्या प्रकारचे हे टूल आहे, ज्याचा यूज करून तुम्ही API टेस्टिंग करू शकताय. मार्केटमध्ये खूप सारे API टेस्टिंगचे टूल आहेत, जसे की ब्रुनो असेल, त्याचप्रमाणे VS कोडमध्ये थंडर क्लायंट नावाचे एक्सटेन्शन आहे. त्याचप्रमाणे पोस्टमन आहे. पण त्याच्यापैकीच एक ब्रुनो हे अत्यंत लोकप्रिय असे टूल आहे, ज्याचा यूज करून API टेस्टिंग केली जाते. त्याचबरोबर येथे टेस्ट असेल, टेस्टही तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर प्रेसेट्स असतील, प्रॉक्सी असेल, क्लायंट सर्टिफिकेशन्स असतील, त्याचबरोबर सेक्रेट्स असतील तुमचे काही, ते तुम्ही या ठिकाणी स्टोअर करू शकता. तर आपण आता यामध्ये एक सिम्पली गेट रिक्वेस्ट फायर करून बघणार आहोत. त्यासाठी आपण नवीन रिक्वेस्ट घेण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक केले आहे आणि येथे त्याला नेम देणार आहोत. डेमो. आणि तुम्हाला माहित असेल की या सर्व 7 ज्या आहेत त्या मेथड्स आहेत, ज्याचा यूज करून आपण API कॉल करतो किंवा API क्रिएट करतो. त्यामध्ये गेट असेल, गेट तुम्ही बॅकएंडचा डाटा फेच करण्यासाठी वापरताय. पोस्ट मेथड तुम्ही जर आपल्याला काहीतरी इन्सर्ट करायचे असेल तर तुम्ही पोस्ट मेथड यूज केली जाते. त्यानंतर
पूट असेल, पूट तुम्ही जर काही अपडेट करायचे असेल, तर अपडेट करण्यासाठी पूट, डिलीट असेल, डिलीट करायसाठी डिलीट मेथड असेल, अशा 7 मेथड आहेत, ज्या तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये सिम्पली आपण येथे गेट मेथड सिलेक्ट करणार आहोत आणि येथे एंड पॉइंट म्हणजेच URL द्यावी लागते. तर ती URL आपण डम्मी घेणार आहोत. मी येथे एक शोधून ठेवलेलं आहे URL, ती आपण यूज करू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की URL आहे. हा एंड पॉइंट आपण कॉपी ॲज इट इज कॉपी करणार आहोत आणि हा त्याचा डाटा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. हा सर्व त्याचा डाटा आहे. ही आपण URL एंड पॉइंट कॉपी करणार आहोत आणि ॲज इट इज आपल्या ब्रुनोला येथे पेस्ट करणार आहोत. सिम्पली क्रिएट बटनवर क्लिक करणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता न्यू रिक्वेस्ट ॲडेड असं आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी आपण सगळे सेट केलेलं आहे. याला काही हेडर्स नाहीत, काही ऑथेंटिकेशन टोकन आपण देणार नाही. सिम्पली गेट रिक्वेस्ट आहे. त्यामुळे आपण सिम्पली या पद्धतीने सगळा सेटअप लावून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ही रिक्वेस्ट फायर करायची आहे आणि ही रिक्वेस्ट ट्रिगर करण्यासाठी तुम्हाला येथे बार दिसेल. त्या बारवर सिम्पली क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय रेमध्ये आपला रिस्पॉन्स आलेला आहे आणि 200 व्हॅल्यू त्यामध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. त्यासाठी स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय 200 ओके असं स्टेटस आलेलं आहे. त्यासाठी किती टाईम लागला आहे तो आपण पाहू शकतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही त्याची साईज ही पाहू शकताय. अशा ठिकाणी पहिली आपली रिक्वेस्ट फायर केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ब्रुनोचा यूज API टेस्टिंगसाठी कसा करू शकता हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलात. त्याचबरोबर आपण एक गेट रिक्वेस्टही फायर करून बघितली, तर सक्सेसफुली आपण या ठिकाणी API टेस्टिंग करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.